भारतीय जनता पक्षानं आज कराडच्या दत्त चौकात शिवतीर्थासमोर महाविकास आघाडीच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी जोरदार मोर्चा काढला। राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत महाविकास आघाडीनं करत असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा भाजप पदाधिकारी विक्रांत पाटील तसेच जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व भाजप कार्यकर्त्यांसोबत उपस्थित राहून तीव्र निषेध केला। अशा प्रकारच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचा विरोध यावेळी करण्यात आल्याचं जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितलं। रविवारी 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता दत्त चौक कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। डॉक्टर अतुल भोसले, रामकृष्ण वेताळ व भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। आज या कराडमधील दत्त चौकामध्ये अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या या पवित्र परिसरामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते हे जे गलिच्छ राजकारण करतायत, या गलिच्छ राजकारणाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, महायुती आणि हिंदुत्ववादी संघटनाकडून आज हा निषेध मोर्चा, निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे।